तुम्हाला गावाला ना, गावची मजाच वेगळी. गावाला जो माणूस राहतो ना, अतिशय हॅपीली राहू शकतो. मला खूप आवडतं गावाला राहायला. फक्त मित्रांनो, हा तुम्ही लाडू बघताय, हा आमच्या आजीने बनवलेला लाडू आहे आणि लय टेस्टी आहे. मी खाल्ला आता एक, तरी पण तुमच्यासमोर खाऊन दाखवतो. ह्यासाठी येत नव्हतो तर तू चल. नाही, मी मुद्दा मानले तुला, तुझा काय आपला जीव येणार नाही सर. नाही देणार. का बरं? आता थांबव नाही ते करून. अहो थांबा, मात्र एवढं मिनत्या करते. बघ की महत्वाचं काम येताना म्हणलं साडी देऊ तिथं म्हणलं तिकडे नाही जायचं. तर मित्रांनो नमस्कार. आता आपण आलेलो आहोत तारळे धरणावरती. तर आमच्या भागामधलं हे सर्वात मोठं धरण आहे तारळे धरण. फार मोठा विस्तार आहे या तारळे धरणाचा आणि आता इतका प्रचंड पाऊस झाला आहे आणि त्यामुळे तुम्ही बघाल तर धरण पूर्णपणे भरलेलं आहे. तर तुम्ही इकडून याचं लोकेशन चेक करू शकता. बघा, ही धरणाची भिंत आहे. ओके, बघा पूर्णपणे धरण भरलेलं. तर या तारळे धरणाच्या इकडे माझी मावस बहीण आहे, तिचं इकडे गाव होतं करंजोशी. आता त्यांचं गाव खरं खाली उठून गेलेलं आहे. करंजोशी जी गणेशवाडी वगैरे असं वाटतंय मला ते झालेलं आहे. पण मी जेव्हा लहान होतो 5वी 6वीला असताना ह्या धरण पूर्ण बांधलेलं नव्हतं. पण हे जे इथून हे दिसतं मधला टप्पा, इथून खाली शेती होती, त्या शेतांमधून इकडे जायला वाट होती. ॲक्च्युली या शेतांमधून वगैरे केळवडीतला दादा होता, त्याच्यासोबत मी अक्काच्या घरी गेलो होतो. आता आपण तिकडे चाललोय. बघूया अक्का भेटली तर सरप्राईज देऊ आपण तिला. त्यांचं हॉटेल आहे इकडे. आपला काय जेवणाचा प्लॅन नाही आहे, फक्त आपण भेट घेऊन येणार आहे. अरे वा. तर असं हे धरण आहे, फार सुंदर आहे खरं. खूप मन प्रसन्न झाले पाणी पाहिल्यानंतर. निळशार पाणी, निळशार एकदम पाणी. तर मित्र, कसं वाटलं तुम्हाला? गावाला ना, गावची मजाच वेगळी. गावाला जो माणूस राहतो ना, अतिशय हॅपीली राहू शकतो. मला खूप आवडतं गावाला राहायला. फक्त काय प्रॉब्लेम आहे की थोडंसं अर्निंग पण त्या लेवलचं भेटायला पाहिजे. तुम्ही एक गोष्ट सोडली तर एक गोष्ट तुम्हाला मिळत नाही आणि एक गोष्ट भेटली तर दुसरी गोष्ट भेटत नाही. सो कॉम्प्रोमाइज करणं हे आयुष्यातलं एक तत्व आहे आणि आपल्याला कॉम्प्रोमाइज कायम करावंच लागतं. गीतांजली, काय उद्योग करतेस? कोणती फुलं आहेत बघू? वाव, माझ्यासाठी. थँक्यू सो मच. वाव, काय मस्त फुल आहेत रे. तर मित्रांनो नमस्ते. आज आपण गारवा हॉटेलच्या इथे आलेलो आहोत. जी आमची मावस बहीण आहे इंदुराव पन्हाळकर, ते त्यांचे मिस्टर आहेत आमचे दाजी. त्यांच्या हॉटेलवरती आपल्याला जायचं आहे. बऱ्याच दिवसांनी इकडे व्हिजिट झालेलं आहे. गेल्या वर्षी आम्ही याच दिवाळीच्या मोसममध्ये इकडे आलेलो होतो आणि आता आम्ही तिथे व्हिजिट करायला चाललो आहे. बघूया, आपण त्यांना सरप्राईज देऊयात. तारळे धरणावरती जी काही बरीच लोक येतात धरण बघायला, तिथला निसर्गरम्य वातावरणात थोडंसं शांत व्हायला, ती येऊन इथे मासे खातात. या धरणामध्ये जे मासे मिळतात त्या माशांचं हॉटेलमध्ये खूप छान प्रकारे जेवण मिळतं. म्हणजे आमचे दाजीच बनवतात आणि अक्का. तर बघूया. चल, इथे गारवा हॉटेल गारवा. तुम्हाला देखील तारळ्याला यायचं असेल, तारळे धरण बघायला, तर या नंबरवरती संपर्क करून तुम्ही येऊ शकता. अतिशय रिझनेबल दरामध्ये तुम्हाला चांगले मासे खायला या ठिकाणी मिळतील. तर आपण बघूयात अक्का वगैरे मिळते का. केळवडतली मावशी मगाशी आपण जेव्हा भुईमुग काढत होतो तेव्हा तिने सांगितलं की भेटून येजा, म्हणून मी माघारू येतोय. हॉटेल गारवा.
तुला तिकडं जा, तिथं आपली गेटची रस्सी बांधली तिथे जाऊन उभा राहा. आहे का बरे मस्त. ते म्हणलं तुमची गडबड असणार चालू. हो हो मस्त. दोघं चालू आहे. आहेस का बरी मस्त. तू कशी आहेस? बाकी सुट्ट्या पडल्या शाळेला? अरे आम्ही गोरवाडीत गेलो होतो तर मावशी म्हणली जाऊन वरनं भेटून तरी या. म्हणलं ठीक आहे येऊ म्हणलं गाठ घेऊन. तर या बाजूला तुम्ही बघू शकता धरणाच्या अतिशय जवळ पाण्यापाशी आम्ही आलेलो आहे. हॉटेल गारवाच्या शेजारीच आहे ते. हे बघा मग राहू दे नको जाऊ. आहा काय सुंदर क्षण आहे रे. हा तू तिकडे आला होता मुंबईला. मग आता काय करतोयस काम? काय काम करतोस सांग. इथं आल्यावर काय करतोस? शाळेला सुट्टी भेटली? आजी भेटली मला तुझी गोरेवाडीत. केळेवाडीतली आजी. हा मग ती म्हणली की जा अक्काला भेटून वगैरे. म्हणलं चला. खरं तर कस्टमर इतके प्रचंड होते की कामातून बोलायला फारसा वेळ नाही मिळाला. पण तरी देखील त्यांनी त्यांचं काम करत करत आमच्याशी थोडाफार संवाद साधला आणि याच वेळेमध्ये आम्ही त्यांनी दिलेल्या माशांवरती ताव मारला. खरं तर एक माशाचा तुकडा इतका टेस्टी लागत होता. तुम्हाला खरंच सांगतो गारवा हॉटेल तसं फार प्रसिद्ध आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा या हॉटेलला. आणि खूप टेस्टी मासे म्हणजे किलो 10 किलो 15 किलो लोक मासे विकत घेतात आणि हे मासे चवीने खातात. तर तुम्हाला नक्कीच या हॉटेलला व्हिजिट करायला पाहिजे. त्यानंतर आम्ही त्यांची भेट घेऊन निघालो घराकडे. वाट बघून थकलो आम्ही. काठी दे निघत नाही. काठी जा वरती लावा. चावी दे. चावी ठेवू पण आपण म्हटलं बाबा दिदीचं बरं ना तुला करतोस. हळू एकदम रॅश मध्येच काढताय. खुटीला बांधतेस हो. कोंबडी खुटीला बांधतेस का म्हणून? किती 4-5 घाट तर राहिलं ते. किती सगळे फसवलं ना मी सकाळीच आले. काय बोलतेस? मास्तरीला बघायला येणार होती माय. मास्तरीला बघाय गुरुजीला कोण? अण्णा कोण गुरुजी? खासा गुरुजी. अच्छा गोरवाडीला. आम्हाला फसवलं. भरला तर काय हे बघ तिथं नाही सुटली तर तू तुझं जेवणाचं बघतो परत इथं बस. इथं बस हे जाऊ म्हणजे दिसशीला उजेडात दिसशील आम्हाला. आणि आता ते बसत मोजे घाल. नाही घाल मोजे घाल.
आकाश आणलं ते घाल ना मग, घाल घाल. अरे देवा. हा मग तसं लाईट किती व आहे म्हणजे बाहेर गार लाग नाही. फक्त लादीवर घालायचं इथं म्हणजे थंड लागत नाही पायाला. आता थंडीत मस्त पैकी 2 जोड आहेत ते. हो अजूनही का नाही होता पाहिजे है ना. हम्म. 2 आणले परत कधी आलो ते येतो घेऊन. हे कुठून आणलं ते? तू आता जाऊन बघ. त्यानं तिकडून आलं. गुजरातवरून आणलं ते. 6 पीस आणले. 6 पीस. हो बघ किती आणले ते. आता आता लागतं चांगलं की हे एखादी गाड लागते आता ती नाही गाड लागणार. लागेल ना. आता नाही गार लागणार. मग चांगलं आहे आम तू नीट घाल वर पाहिजे. तयार पायाचं माझं मोठ. उलट घातलंय ह्या पायातलं ह्या पायात आणि ह्या पायात. हा हो चल गाड. अरे ना हो हो अंगठा ह्या साईडला ना. बरोबर घाल. म्हातारे आठवणीने एक हा सगळं व्यवस्थित. अण्णा एखादं खोलून द्या की, काय माहिती पडणार आहे का? द्या एखादं खोलून. आणि ह्याच्यात ही बॉक्स पण खोलून दाखवा. त्याच्यामध्ये हे आहेत काजू बदाम वगैरे काहीतरी आहेत. होय हम्म. कॅडबरी कॅडबरी खा कॅडबरी खा. तुला मी खाल्ली तिकडं. तुम्ही खावा. हे तुम्हाला आणलं. तिने खाली ते आपल्याला नाही. 1 नंबर. जरा चॉकलेटच आहे. म्हाताऱ्याला आवडतं की नाही काय माहिती. वेगळं वेगळं लागतंय का? 5 रुपयाचं एक आहे. एक बिस्किट. ते हो 5 रुपयाचं. पुढा येतो एक. हे एक बिस्किट आहे पण तसं आहे पण. काय माहिती. हे काजू आहेत ना तेच आहे. नाही हे आहे काजू बदाम त्यातलं काहीतरी असेल. हे आपलं पिस्ता हे असतो ना. बघू इकडं. मनुके. मनुके मनुके अच्छा मनुके लाल मनुके. लाल म्हणू की. बदाम काय टाकलं नाही खा तू, तुझ्यासाठी आणले. हे आम्ही ह्यात काय मला कळण झालंय. बिस्किट आहे का ते? हल्दीरामचं हे बघ ही आपली दिवाळी आहे. पापडी आहे ती पापडी. मटकी. हल्दीरामची ना. हम्म. एक नंबर आहे. हा व्हिडिओ करतोय दाखवायला सोडून दिलं खायला म्हणून. उद्या टीव्ही दिसणार तू. आपण आलेलो ही दिवाळी खातोय ते सर्व टीव्ही दिसणार. होय पण खुश आहेस का? हा खुश आहेस का? जायचं जाऊ नकोस राहा जा. म्हातारीची इच्छा आहे तर तुम्ही कशाला जाताय? 4:15 झाला. अहो, हो की, पण म्हातारीची इच्छा आहे तर थांबा ना तुम्ही, आहे ना? म्हातारीची इच्छा अहो. लय वेळा आमची इच्छा म्हातारीनं मोडली आहे. अरे का? अरे, हे 4था फेर आहे गाडी घेऊन याचा. न्यायला. कशासाठी आम्ही फेर मारतो रे? न्यायला जवळजवळ 1000 रुपये गेले तेलात नुसतं. पहिला आलो साखर घेऊन आलो. हा. दुसरा आलो तुझी साखर आहे बाबा ही सारखी. हो 5 किलो आहे तुमची. अच्छा हा. जाताना आठवण कर आणि जात देऊन खाऊन मला मटण सांगितलं खाऊन जा. इथेच ठेव. ती कधी पण आल्यावर चहाला मिळत नाही ना. ते आपली अरे मुंगे हे ते त्यांनी केलंच कुठली मुंगे नाही ना बदली. महाराज
कुणीकडे चाललाय या दिवाळी काय हा, गोड नुसतं सारखं नको झालंय. तेच ना मग आता कुणीकडे हो पाऊस येणार आहे आज सांगितलंय तरी पडेल काय ठीक तेवढं पडलं तिकडे पडणार हो जिकडे पडेल तिकडे पडणार नाही तिकडे काळजी ते खावा रताळा पाहिजे रताळा खावा वाटकं पाहिजे वाटकं पण आहे वाळका आहे ती बघ आणि चवळ्याच्या शेंगा बिंगा वाळका आलं का मग मी बघितलेलं मला एक भेटलं यायला बघा ना मला एक असेल तर बघ की हे वाटकीच आहे चला जाऊन येऊ इथनं मागणं इथनं पण आहे की या बघूया तरी वरनं जाऊन केम छो वाळका कुठे आहे मित्रांनो हा तुम्ही लाडू बघताय हा आमच्या आजीनं बनवलेला लाडू आहे आणि लय टेस्टी आहे. मी खाल्ला आता एक तरी पण तुमच्या समोर खाऊन दाखवतो. लय बरं आहे. एक नंबर उभं राहिलं की येत आहे. हॅलो आता आम्ही इथं दिवाळी खातोय सर्विस ती पण आहेत. आम्ही आलो तास झाला येऊन ती इथंच बसली ताई. लाडू लय मस्त झाला मात्र आहे. लाडू आणि कानावलं दोन्ही पण आवडलं मला. खाल्लं तो बी चांगला आहे. तुम्ही याच्या आधी अर्धा एक तास आमच्या अगोदर आली ती. आणलं सर्व आणलं बंद करून आली ते तिकडून इकडं आणि सर्व दिवाळी वगैरे दिली खाल्ली वगैरे मस्त. म्हातारी पण खुश आणि आता बसली गप्पा म्हणीत. शेंगाला जाणार होतीस हो तू न्यायचा होता गाडीने मला म्हणली तर जेवण नाही करू नका. कसा वाटा करतात वाटा कसा लावतात का ते वाटा कसा लावतात वाटत करायचं शेंगा असं तसं करत तरी किती करतात लय असले म्हणजे पाहिजे दीड पाहिजे सारे मग 6 वाटं 5 वाटं बनवायचं. अच्छा असं आहे होय. हो अरे माझं मोबाईलच राहिलंय साताऱ्यात आणि मी आलोय गडबडीत. राहू दे योग घे हो पण आता तरी आठवण कर तर नाही. अहो थांबा येते आता बघा व्हिडिओ मधले लोक पण काय म्हणतील म्हातारी एवढी थांबवायचा प्रयत्न बघ कसा अहो म्हातारी एवढी थांबवायचा प्रयत्न करते आणि तुम्ही चाललाय बघा काय म्हणतील माणसं. हे बघा व्हिडिओ मध्ये दिसताय तुम्ही वर वर माया आणि हळूच रड माया हे कशाला अण्णा अण्णाची पार्टी आहे तिकडे. अण्णाची पार्टी आहे त्यांना खांबा मिळणार त्यामुळे अण्णा बॅग नाही आतमध्ये तू बॅग नाही अहो थांबाय सांगते तर बॅग फक्त काढा. बॅग काढ बॅग त्यासाठी तिसरी आणलं नाही बॅग काढ झाले. बॅग काढ की तू कशाला. ह्योच व्हिडिओ पप्पाला पाठवतोय बघ. पप्पाला पाठवतो खोटं बोलतोय अण्णा. हे व्हिडिओ पाठवतो पप्पाला. मग तेच म्हणतोय तर म्हणून आम्ही मिनत्या केल्या तर थांबतोय. काय थांबू नको आता मी करते काय खायचं तुला. काळजी करू नका तुम्ही त्याची. हो खाण्याची चिंता करू नका. आणि जाण यान कशाला हलपाटा उगाच बिना कामाचा. ती बॅग घे बॅग काढून घे बॅग काढून घे तू. पाहुणे रावणी सगळी बघणार म्हणणार का अण्णा ऐकणं झालंय म्हातारीचं तर काय बोलणार आपण तरी.
म्हातारी एवढी विनंती करते थांबायला तर काय परत त्याला उभा करेन का नाही कसं उभं करणार नाहीच करू शकत हो ऐकलं पाहिजे का नको? तर सांगून एखाद्यावर सुद्धा आणि सगळे ऐकणार ना तू ऐकते का येत नव्हतो माईचं नाव भक्त करतो की माय ऐका ना अन्न ऐकते का बक्की हो मी ह्यासाठी येत नव्हतो तर तू म्हणते चल. नाही मी मुद्दा मानले तुला तू जा सकाळ आपला घेऊन नाही थांबू नको येणार नाही सो नाही नाही देणार का बरं? आता थांबव नाही ते करून अहो थांबा म्हातारी एवढं मिनत्या करते हा बघ की महत्वाचं काम आहे येताना म्हणलं साडी देऊ तिथं म्हणलं तिकडे नाही जायचं दादा कुणीकडे जाऊ का देऊ मॅडम चालतं आज जाणार आहे परत ते तिकडं पाटणला पण जायचंय हा मग 2-3 दिवस सुट्टीवर आलो होतो आहे का बरं